मित्रांनो, मला एक गोष्ट अगदी खरं खरं सांगा, तुम्हाला असं कधी जाणवलंय की तुमची स्वप्ने तर फार मोठमोठी आहेत, पण ती पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये एनर्जीच नाहीये? तुम्ही नियोजन तर खूप करता, अगदी मनापासून ठरवता की उद्यापासून काम चालू करायचं आहे, पण तुमचा उद्या कधी उगवतच नाही. तब्येत बनवायची आहे, एक्स्ट्रा इन्कमवर काम करायचे आहे, नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, पण आपला हात मात्र फोन उचलतो, स्क्रॉल करायला सुरुवात करतो आणि तासनतास त्याच्यामध्ये वाया घालवतो. आता प्रश्न हा आहे की तुम्ही खरंच आळशी आहात का? तर ह्याचं उत्तर आहे नाही. तुम्ही अजिबात आळशी नाही. तुम्ही कन्फ्यूज आहात, गोंधळलेले आहात. तुम्हाला माहित नाही नक्की करायचे काय आहे. चला तर मग आज तुमचा सगळा गोंधळ दूर करूया आणि ह्या नवीन वर्षात काहीतरी मोठं करून दाखवूया. 7 गोष्टी सांगणार आहे. हे ऐकल्यानंतर तुम्ही कधी स्वतःला कमी लेखणार नाही. तुम्हाला नक्की कुठे चुकतंय हे समजेल आणि कितीही अवघड काम असले तरी सुद्धा तुम्ही ते करू शकाल. व्हिडिओच्या शेवटापर्यंत तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील याची खात्री मी तुम्हाला देतो. पहिला आहे, मेंदूला समजून घ्यायचा प्रयत्न करा. का तो तुम्हाला तुमच्या हिताचे काम करू देत नाही? तुमच्या मेंदूला नेहमी कम्फर्ट झोन मध्ये म्हणजे आरामात जगायला आवडते. तो नेहमी वेदना टाळायचा प्रयत्न करतो. त्याला फक्त मजा मस्ती करायला आवडते. त्याला एनर्जी वाचवायला आवडते. म्हणजे जे काम करायला बोर होते, जे काम कठीण असते, जे काम नवीन आहे, ते काम मेंदू नैसर्गिकरित्या टाळायचा प्रयत्न करतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपला मेंदू आळशीपणा करतो. त्यामुळे कोणत्याही कठीण कामाचे सगळ्यात कठीण काम असते त्या कामाची सुरुवात करणे. जसे की एखाद्या थंड स्विमिंग पूलमध्ये उडी मारण्याआधी आपले शरीर पाण्यात उतरण्यासाठी प्रचंड विरोध करते. पण जसे आपण स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो, आपले शरीर पाण्याच्या टेम्परेचरला सामावून घेते आणि नंतर तर आपल्याला काहीच वाटत नाही. अशा प्रकारे एकदा का काम चालू केले की तुमचे शरीर आणि मन तुम्हाला साथ द्यायला सुरुवात करते. दुसरा आहे 2 मिनिटांचा नियम. मित्रांनो, स्वतःबरोबर एक डील करून घ्या. कोणतेही काम मी फक्त 2 मिनिट करेल. पुस्तकाच्या एका पॅरेग्राफचे वाचन करा, फक्त 5 लाईन वाचा. एक पुशअप मारा, फक्त एक सूर्यनमस्कार करा. बस, जास्त विचार नाही करायचा, फक्त सुरुवात करा. तुम्हाला जाणवेल की अनेक वेळा तुम्ही ती कामे 2 मिनिटांपेक्षा जास्त कराल. कारण एकदा कामाला गती मिळाली की थांबणे अवघड होऊन जाते. तिसरं आहे, ज्याप्रमाणे रोज दात घासता अशाच प्रकारे बाकीच्या सवयी लावून घ्या. मित्रांनो, तुम्ही सकाळी उठून ठरवता का की आज मला दात घासायचे आहेत की नाही घासायचे? नाही ना, कारण सकाळी उठून ब्रश करणे अनिवार्य आहे. तो काही पर्याय नाही. अवघड कामे, कठीण कामे सुद्धा अशाच प्रकारे करा. जास्त विचार करू नका. स्वतःला सांगा, मी तो व्यक्ती आहे जो अवघडातले अवघड काम करतो. सोपे काम तर कोणीही करेल. मी तर ह्या जगात स्पेशल आहे. स्वतःच्या आयडेंटिटी मध्ये बदल करा. मी करायचा प्रयत्न करतो असे बोलण्याऐवजी मी ही कामे करतोच करतो असे म्हणा. चौथा आहे, आपल्या आवडी निवडी बाजूला ठेवा. एक सिस्टीम बनवा. मित्रांनो, आपली जी विल पॉवर असते म्हणजे इच्छाशक्ती, हिची बॅटरी लिमिटेड असते. रोज तेच निर्णय घेऊन तुम्ही थकून जाता. याला उपाय काय? तुमच्या आवडी निवडी बाजूला करा, सिस्टीम बनवा. आता सिस्टीम म्हणजे काय तर काही उदाहरणे बघूया. अभ्यास करायचा असेल तर एक टायमर सेट करा. सोशल मीडिया पूर्णपणे बंद करा. सकाळी व्यायाम करायचा आहे. रात्री जिमचे कपडे, शूज काढून सगळे तयार ठेवा. महत्वाचे काम करायचे आहे. कॅलेंडरमध्ये आधी स्लॉट बुक करून ठेवा. तुमचे आजूबाजूचे वातावरण असे सेट करून ठेवा की काम चालू करायला सोपे गेले पाहिजे. 5वा आहे 5 सेकंदांचा नियम. मोटिवेशनल स्पीकर मेल रॉबिन्स म्हणतात, जर तुमचे काम करायचे मन होत नसेल तर 5 सेकंदांचा काउंटडाऊन चालू करा. 5, 3, 2, 1. झटकन उठा आणि ते काम करायला सुरुवात करा. हा एक सोपा नियम तुमची अति विचार करण्याची सवय बंद करेल, ज्यामुळे तुम्हाला ऍक्शन घेणे सोपे होऊन जाते. 6वं आहे, स्वतःला बक्षीस द्या, पण काम झाल्यानंतर. आपल्या मेंदूला बक्षीस घ्यायला खूप आवडते, पण ह्याचा खूप सावधगिरीने वापर केला पाहिजे. स्वतःशीच कमिटमेंट करा
की हे काम पूर्ण झाल्यानंतर एक कॉफी ब्रेक घेईल किंवा ह्या वेब सिरीजचा एक भाग बघेल. एका गोष्टीची काळजी घ्या, बक्षीस हे कामानंतरच मिळाले पाहिजे. जर तुम्ही आधीच स्वतःला बक्षीस द्यायची सवय लावून घ्याल तर मेंदू हे शिकेल की काही न करता सुद्धा आपल्याला बक्षीस मिळतंय, मग काम करायची गरजच नाही आणि मग मेंदू तुम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा देणार नाही. 7वा आहे कम्फर्ट झोनला शत्रू बनवा. जे काम तुम्हाला कठीण वाटते, अवघड वाटते, त्याच कामात तुमची खरी प्रगती असते. जे चॅम्पियन्स असतात त्यांना काही रोज प्रॅक्टिस करायला मजा येत नाही, तरी सुद्धा ते न चुकता तेच बोरिंग काम रोज करतात. त्यांना माहिती असते जेवढे ते कम्फर्ट झोनच्या बाहेर काम करतील तेवढी त्यांची प्रगती निश्चित आहे. मग त्यांना किती त्रास झाला तरी चालेल. त्यामुळे जेव्हा तुम्हाला एखादे काम अवघड वाटेल तेव्हा स्वतःला सांगा, हेच काम मला बाकीच्यांपेक्षा वेगळं बनवेल. ज्याप्रमाणे जिम मध्ये वेदना सहन केल्याने आपले मसल्स मजबूत बनतात, त्याचप्रमाणे आयुष्यात वेदना सहन केल्याने आपले चरित्र मजबूत बनते. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा वाटेल हे काम अवघड आहे, हे काम करायची इच्छा होत नाहीये, तेव्हा फक्त सुरुवात करा. फक्त 2 मिनिटांसाठी करा. आवडी निवडी बाजूला ठेवा. सिस्टीम बनवा. 5 सेकंदांच्या काउंटडाऊनचा नियम बनवा. काम झाल्यानंतर स्वतःला बक्षीस द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोटिवेशन येण्याची वाट बघत बसू नका. मोटिवेशन एक पाहुणा आहे जो कधी कधी येतो. महत्त्वाचं आहे सातत्याने ऍक्शन घेत राहणे, कृती करत राहणे. तुमचा लॅपटॉप उघडा, एक पुस्तक उघडा, एक कॉल करा, एक पुशअप मारा, पण काही झाले तरी सुरुवात करा. कारण ही एकच गोष्ट यशस्वी लोकांना अपयशी लोकांपेक्षा वेगळं बनवते. यशस्वी लोक सातत्याने ऍक्शन्स घेत असतात, लगेच कामाला सुरुवात करतात. उद्यापासून करू, परवापासून करू, एका तासानंतर करू, ते असे कधी बोलत नाही. जी व्यक्ती मूड नसताना सुद्धा अवघड काम करते तीच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते. त्यामुळे काम चालू करायला चांगला मूड होण्याची वाट बघत बसू नका. जिथे असाल तिथून सुरुवात करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.